तर हे बघा, थाली बनवण्याकरता सर्वात प्रथम मी इथे 1 वाटी घेतलेली आहे तूर डाळ आणि 1 ग्लास मी इथे घेतलेला आहे तांदूळ। आणि भाजी करण्याकरता मी हे असे वांगे कापून घेतलेले आहेत लांबट आकाराचे। तर आता आपण सर्वात प्रथम डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया आणि कुकर सुद्धा मांडून द्यायचा आहे आणि भात सुद्धा आपण शिजायला ठेवून देऊया। तर हे बघा, मी डाळ सुद्धा धुवून घेतलेली आहे, तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि भात शिजायला ठेवलेला आहे। आणि एका साईडला आता आपण डाळ सुद्धा शिजायला ठेवून देऊया। आणि डाळ तांदूळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण पुरी करता पीठ हे बघा, भाताला उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकत आहे अर्धा छोटा चम्मच जिरे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। याच्याने आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते। आता आपण भात शिजू देऊया आणि तांदूळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण पुरी करता पीठ भिजवून घेऊया। तर त्यामध्ये आता टाकूया थोडं अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा छोटा चम्मच जिरे टाकूया आणि छान एक घट्ट डो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। बघा, पुरी करता पीठ भिजवून घेतलेलं आहे मी। आता आपण भजे करणार आहोत, कांदा भजे, त्याकरता पीठ भिजवून घेऊया। तर मी इथे घेतलं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात। आणि इथे आहे कांदा कापलेला आहे मी असा लांबूड आकाराचा, हिरव्या मिरच्या आहे, कढीपत्ता आहे आणि इथे टाकूया आपण थोडी कोथिंबीर, हळद आहे थोडी, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चम्मच जिरा आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण भज्याकरिता जसं पीठ भिजवतो तसं थोडं, एकदम पातळही नको आणि एकदम घट्ट सुद्धा नको। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला इथे बेकिंग सोडा टाकण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। बेकिंग सोडा न टाकता सुद्धा एकदम कुरकुरीत कांदा भजी होतात। तर हे बघा, भज्याचं सुद्धा मिश्रण एकदम रेडी झालेलं आहे। तर आता आपण हे सेट करण्याकरता ठेवूया 5 मिनिट आणि तेव्हापर्यंत आपण आपली वांग्याची भाजी रेडी करून घेऊया। बघा, वांग्याची भाजी करण्याकरिता आपण एका पॅनमध्ये अगोदर हे बघा जिरे घेतलेले आहेत मी, थोडे शेंगदाणे आहेत आणि कांदे आहेत, थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि यामध्येच आपण टाकूया 2 छोटे चम्मच धणे, हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि फ्राय केल्यानंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे वांग्याच्या भाजीची ग्रेव्ही जी आहे छान दाटसर होते, घट्ट होते। तर हे बघा, हलकंसं फ्राय करायचं आहे, जास्त एकदम फ्राय करायचं नाही आहे आपल्याला। तर हे बघा, धणे, जिरे आणि कांदे आणि शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया आता आपण आणि याची पेस्ट करून। धणे, जिरे आणि कांदे, शेंगदाणे छान फ्राय करून घेतलेले आहेत मी। आता आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे। सोबतच 1 कट केलेला टमाटर सुद्धा टाकूया आणि छान पेस्ट करून घेऊया। याची पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि आता पॅन सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे, तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण इथे टाकूया अद्रक लसणाची पेस्ट 1 छोटा चम्मच, आणि आता आपण यामध्ये टाकूया अर्धा छोटा चम्मच हिंग आणि यामध्ये आता आपण टाकूया ही पेस्ट। दोन मिनिट छान फिरवून घेऊया। तर हे बघा, हे 2 मिनिट थोडं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, 2 मिनिट झालेले आहेत आणि आपला मसाला सुद्धा छान शिजलेला आहे। आता आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर, अर्धा छोटा चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि 1 ते 1.5 चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण टाकूया इथे आपले वांगे, धुवून ठेवलेले आहेत मी स्वच्छ, हे टाकून देऊया इथे। वांगे मी अशी लांब लांब कापलेले आहेत, कारण लग्नामध्ये असेच लांब लांब कापतात। लग्नाच्या पंक्तीमध्ये जी थाली असते त्या भाजीमध्ये दिसायला सुद्धा छान वाटतात आणि दिसायला छान वाटले कोणतीही डिश की खाण्याची इच्छा आणखी वाढते।
तुम्ही कोणत्याही साईजचे कापू शकता, पण मी असे लांबट आकाराचे कापलेले आहेत. हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे 2 मिनिट शिजू देऊया, त्यानंतर आपण इथे पाणी टाकूया. हे बघा 2 मिनिट झालेले आहेत. मसाल्यामध्ये आपले वांगे छान असे मिक्स झालेले आहेत. आता आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून शिजू देऊया. आणि आता आपली वांग्याची भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण आपल्या पुऱ्या करून घेऊया. तर हे बघा आता भाजी शिजत आहे आपली, तेव्हापर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊया. तर आता एका वेळेस आपण 4 पुऱ्या करणार आहोत. तर एक मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि हाताला थोडं असं तेल लावून घेऊया. हे बघा. आणि आता एक मोठी पोळी आपण लाटून घेणार आहोत. म्हणजे एका वेळेस आपल्या 3 ते 4 पुऱ्या रेडी होतील आणि फटाफट आपण पुऱ्या तळून घेऊया. आणि पुऱ्या कधी पण करताना आपण कोरडं पीठ लावायचं नाही, त्यामुळे काय होतं की मग पुऱ्या तळताना आपलं तेल जे आहे काळं होतं. त्यामुळे असं तेल लावूनच आपण पुऱ्या करायच्या. तर हे बघा आता आपल्याकडे जी वाटी असते छोटीशी अवेलेबल कोणत्याही आकाराची, माझ्याकडे अशा आकाराची आहे. तर आता मी अशा पुऱ्या तयार करून घेत आहे. हे बघा एका वेळेस 3 पुऱ्या झाल्या आणि आकारसुद्धा अशा वाटीने कट केल्यामुळे एकदम परफेक्ट झाला. तर अशाच प्रकारे संपूर्ण पुऱ्या रेडी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण तळून घेऊया. तर हे बघा एका साईडला आपली भाजी शिजत आहे आणि एका साईडला मी आता तेल गरम केलेलं आहे आणि पुऱ्यासुद्धा हे बघा लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण तळून घेऊया. आपली भाजी होत आहे तेव्हापर्यंत आपल्या पुऱ्या तळून घेऊया आपण. चार ते 5 लोकांकरिता अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. मी पुऱ्यांकरिता 2 कटोरी पीठ घेतलं होतं आणि वांग्याच्या भाजीकरिता मी अर्धा किलो वांगे घेतले होते. तर हे बघा आपल्या पुऱ्यासुद्धा आपण अशाच प्रकारे संपूर्ण तळून घेऊया. तर हे बघा पुऱ्या तळून रेडी झालेल्या आहेत आणि याच तेलामध्ये आता आपण हे बघा भज्याचं बॅटर मी रेडी करून ठेवलेलं होतं. आता आपण कांदा भजीसुद्धा करून घेऊया. मी चमच्याने टाकत आहे. जर तुम्हाला हाताने टाकायचे असेल तर हाताने सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर हे बघा आता 5 मिनिटांमध्ये आपण कांदा भजीसुद्धा तळून घेऊया. तर हे बघा भजे तळून रेडी झालेले आहेत आणि भज्या आणि पुऱ्या होतपर्यंत आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. आता आपण याच पॅनमध्ये कढीसुद्धा करून घेणार आहोत. तर हे बघा इथे मी घेतलेली आहे 1 कटोरी दही आणि मी इथे टाकत आहे 2 छोटे चम्मच बेसन. आता आपण हे छान फिरवून मिक्स करून घेऊया. आणि आता फोडणी करता आपण टाकूया कढीपत्ता आणि इथे टाकूया ठेचलेलं लसूण, थोड्या हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा छोटा चम्मच जिरे, अर्धा छोटा चम्मच मोहरी, तर हे बघा मिरच्या, आपली मोहरी, जिरं, लसूण छान तळतळलेलं आहे. आता आपण टाकूया इथे बेसन आणि दह्याचा घोळ. आता आपण इथे टाकूया थोडं पाणी. हे छान अगोदर मिक्स करून घेऊया. दही आणि बेसन छान मिक्स करायचं आहे, म्हणजे दहीमध्ये आपल्या बेसनाच्या गुठळ्या आणि दह्याच्या गुठळ्या नाही राहत. तर हे बघा आता आपण इथे टाकूया थोडीशी हळद आणि अर्धा छोटा चम्मच मीठ. छान मिक्स करून घेऊया
आणि इथे टाकूया आता आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी. मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि आता झाकून ठेवूया आपण हे कढी. आणि कढीला उकळी येईपर्यंत आता आपण एका साईडला आपल्या डाळीला सुद्धा फोडणी देऊन वरण तयार करून घेऊया. तर हे बघा आपल्या कढीला एका साईडला उकळी येत आहे. तर आता आपण इथे टाकूया थोडी कोथिंबीर. आणि आपली कढी रेडी होत आहे तेव्हापर्यंत आपण एका साईडला वरणाला फोडणी देऊन देऊया. तर हे बघा डाळसुद्धा छान शिजलेली आहे. तर आता पॅनमध्ये आपण टाकूया थोडं तेल. आणि इथे टाकूया थोडा कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, थोडीशी मोहरी, थोडं जिरे, आणि आता आपण इथे टाकूया आपली डाळ. आता वरून आपल्याला थोडं इथे टाकायचं आहे हळद. आणि आता छोटा चम्मच मीठ, पाणी टाकायचं थोडंसं. तर हे बघा आपलं वरणसुद्धा रेडी होत आहे आता. आणि आपली कढीसुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता आपण शिरा करूया. ऑलमोस्ट आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. थाली रेडी झालेली आहे. आता आपण 10 मिनिटामध्ये शिरासुद्धा रेडी करून घेऊया. तर वरणाला छान अशी उकळी येऊ देऊया तेव्हापर्यंत करून घेऊया आपण गोडाचा शिरा. तर हे बघा वरणाला उकळी आलेली आहे. थोडी कोथिंबीर टाकून देऊया आपण. तर हे बघा आपलं वरणसुद्धा रेडी झालेलं आहे. हे बघा कढीसुद्धा आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण एका पॅनमध्ये दुसऱ्या साईडला शिरा करून घेऊया. त्याकरिता मी इथे घेत आहे 1 छोटा चम्मच तूप. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही थोडा 1 चम्मच तेलामध्ये सुद्धा रवा भाजून घेऊ शकता. तर इथे मी घेत आहे अर्धा कटोरी रवा. आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. रवा छान थोडा ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शिरा जो आहे एकदम परफेक्ट बनतो. तर हे बघा मी रवा छान परतून घेतलेला आहे. हा रवा ब्राऊन कलरचा झाला आहे. हे बघा मी जळून दाखवते. आणि आपल्याला शिरा करण्याकरता असा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत रवा परतून घ्यायचा आहे. आता आपण काढून घेऊया. आणि मी अर्धा कटोरी रवा घेतला होता, तर त्या प्रमाणात मी आता इथे घेत आहे 1 ग्लास पाणी. आणि मी इथे टाकत आहे 1 छोटी वाटी साखर. आणि आता आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे रवा टाकू. तर गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि छान उकळी येऊ द्या. बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण इथे टाकूया आपला रवा आणि मिक्स करून घेऊया. आणि आता आपण इथे टाकूया हे बघा 1 छोटा चम्मच किसलेलं खोबरं आहे, किशमिश आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत. यामध्ये मी घेतलेले आहे काजू, बदाम आणि पिस्ता. याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि अर्धा छोटा चम्मच विलायची पावडर. हे सर्व आपण इथे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम लो करायची आहे. आणि 5 मिनिट आपण छान हा शिरा असाच फिरवत राहायचा आहे. तर हे बघा 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि आपला शिरासुद्धा रेडी झालेला आहे. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. आणि आता आपले सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत. तर आता आपण थाली सर्व करूया. हे बघा सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत. ऑलमोस्ट आपली सर्व थाली रेडी झालेली आहे. तर चला आता आपण सर्व करूया. तर हे बघा सर्वात प्रथम आपण पुरी सर्व करूया. आणि आता जिरा भात हे बघा. आणि आता आपण हे बघा वरण सर्व करूया.
आता भाजी, आता कढी सर्व करूया. हे बघा कढी, आणि आता आपण शिरा पण सर्व करूया. हे बघा, आणि आता आपण कांदा भजी सुद्धा सर्व करूया. हे बघा, तर हे बघा महाराष्ट्रीयन थाली रेडी झालेली आहे. एका तासामध्ये मी ही थाळी रेडी केली आणि हे प्रमाण 4 ते 5 लोकांकरता अगदी परफेक्ट आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा महाराष्ट्रीयन व्हेज थालीचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट्स करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता अवश्य सबस्क्राईब करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आणि बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा. बाय बाय, टेक केअर.